तिकडे आहे का तुम्ही? इकडे बाई इकडे ह्याच्या इकडे समोर बसलं ना मग तुम्हाला मी उठवणार. ह्याच्या इकडे बसलं तर तुमची जबाबदारी आहे ती. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. बसू द्यायचं नाही. हो सगळे आहेत ना लोक. त्यांची जबाबदारी आहे ना. तिकडे जायचं तिकडं. या बाजूला जायचं या बाजूला. हे हा चौक आहे. चौकात बसायचं नाही. हा चौकात नाही बसायचं. सांगायला ना ह्याच्या इकडं बसू दे. आलं का लक्षात? या चौकात बसायचं नाही. 2-2 फूट इकडे ह्याच्या इकडं बसायचं नाही. या चौकाचं जर पावित्र्य जपलं नाही तर तुमच्या सगळ्याच्यावर कारवाई करेल. याच्या इकडं बसायचं नाही. तिकडं सोडायची. तिकडं हात उचलून पुढे काय सांगतो मागं बघायची त्याला. इथं नाही बसता. हे चौक आहे तुझा माताचा. इथं चौकात बसता येणार नाही. हे तुझं झालं का? भागलं कुठं बसणार? इकडं वाढवतो का? इकडे बसायचं. याच्या बाजूला कोण बसलं तर सगळ्यांच्यावर कारवाई करणार. आलं का लक्षात? तिकडे सोडायची. चला इकडं. चला पुढे. तुमचं काम झालं नाही. भाजीपाला मी तर इथंच बसणार. ती बी उद्या दुकानला आज तरी लावलं ना. आमच्या घरी काय तमाशा. दारूच्या दुकान बंद करा. हा मावशी इकडे हे जरा बाजूला. अरे तुम्ही या इकडं. हे जरा बाजूला आला. फक्त भाजीपालेवाले घ्या. फक्त भाजीपालेवाले वडापावाले मध्ये घ्या. बाकीची भाजी घ्या. हे चला रे बाजूला. हे बाजूला बाजूला. मावशी तिकडे जागा. हा मेन रोड आहे. किती वेळा सांगायचं तुम्हाला? आम्हाला तुम्हाला बसायला काहीच हरकत नाही. ऐका इकडे मावशी. आमच्या जर छत्र्या पुढे आल्या ऐका ना. 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं ऐका. तुम्हाला बसायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही ना. तुम्ही विका ना. तुम्ही माळवा विका. माझा नवरा माझा तर नेला महिना झाला सोडून गेला. आता कुठे जायचं? अर्ध्या बायला नवरे नाही. कुठे जायचं? आहे का कुणी? तिकडे आहे का कुणी? दुपारा बाया उठून येते ना तिकडं. इकडे वडला तरी बायाला भीती. बोलू का? तुम्ही बोलून काय करणार? म्हणजे तुला कायदा आहे का? मावशी तुझा हा कायदा नाही. हे बघा हा रोड आहे. याच्या मागे या रोडला बसू शकता. हा रोड या बाजूला लागूनच आहे की इकडं बसा. बाकीच्या बाहेर अरे 2 मिनिटं ऐका ना. अरे माझं तुम्ही मावशी ऐकतच नाही. 2 मिनिटं ऐका ना. तुम्ही काय करा. या रोडवर आणि मागच्या रोडवर बसा. या मागच्या रोडवर बसा ना. नाही नाही नाही. अरे 2 मिनिटं. मावशी इकडे आहे. इकडे आहे का? अरे ऐका ना.
माझं जर तुम्ही ऐकत नसाल तर काय उपयोग आहे? अरे इकडे आहे का मावशी? तू बोलत होती मावशी जास्त आहे. याच्या मागच्या रोडला याची जागा आहे जुनाची भिंत आहे. हे आपल्या उद्यानाची भिंत आहे. भिंत मागच्या बाजूला आहे की नाही? हॅलो. आहे का नाही? तिथं बसा, या बाजूला बसा. थोडा येण्या जाण्यासाठी रस्ता सोडा तिथं. आणि प्रत्येकानं 5-5 तिथून बसा. आम्ही तिकडे येत नाही. आलं का लक्षात? पण या रोड हा मेन रहदारीचा रस्ता आहे. तुमच्या अरे तर तुमच्या जीवाला धोका आहे, लोकांच्या जीवाला धोका आहे. अरे मग आपलं म्हणूनच मागं बसायचं. इथं पण मेन रोडला बसता येतं. नाही मग आणि इथल्या पण लोकांच्या तक्रारी आहेत ना. अरे इथल्या पण लोकांच्या तक्रारी आहेत. इथल्या पण लोकांच्या तक्रारी आहेत. इकडे आहे का? अरे 2 मिनिटं बोलू द्या. 2 मिनिटं मी बोलतो ना, ऐका. तुम्ही कोण बोलणार आहे? तिघी चौकी आपण रोज चेक नाही इथं 25 वर्ष झालं, बरोबर आहे का नाही? हे बघा साहेबांना वरून आदेश आहे, त्यांना फक्त ऐका तुम्ही, नंतर तुम्ही बोला. आम्ही रेकॉर्डिंग आदेश हे तर मान्य आहे का? चल तुझं काय रे? तुझं काय? चला बाहेर, चला बाहेर. त्यांना बोलू दे, ऐका आता इकडे बोलू दे, बोलू दे. त्या जागेवर लोकांना रहदारीला त्रास होणार नाही असे तुमचे टोपले म्हणा, ते प्लेट म्हणा, काय असते ते समोर मांडा. तुम्हाला आम्ही तुमच्यासाठी सांगायला ह्याच जागेवर अरे 2 मिनिटं आहे का मावशी? तुमचा गाडा आहे ना, आपला सिमेंट रोड आहे का? सिमेंट रोडवर गाडी आणलं का थोडं अलीकडे घ्या. आपण 10 फूट जागा सोडल्या नाही काम करताना, रोड करताना सोडल्या नाही, माहितीच नाही तुला. आणि मग ती 10 फूट जागा आपल्या धंद्यासाठी सोडली नाही. धंदे व्हावेत नाही तुमच्यामुळं काय नगरपालिका तुम्हाला रेग मारून देईल. त्याच्या आतवरी तुमची ऐका ना, तुम्ही रेगीच्या पुढे जाऊ नका. आणि तुमच्याकडे जर गिरायक आलं, मोटरसायकल पुढे त्यांनी लावून त्यांना म्हणावा मोटरसायकल बाजूला लावा. आणि ॲक्सिडेंट होते, पोलिसवाले आम्हाला त्रास देतो. ते आपल्यासाठी उद्या त्रास जर इथं व्हायला तर आपल्या त्यांच्याकडेच घराने घेऊन जाणार, हे तर मान्यच नाही. आणि उद्या त्याला तुम्ही मीच आहे, आपणच आहे तिथं. पुन्हा तुम्हाला काही आणखी नवीन जागा काही लोकांना बाकीच्या कसे भांडत असतील असे नवीन लोक इथं येऊ देऊ. तुम्ही काय नवीन लोक परत आले, तुमची संख्या वाढेल, मग तुम्हाला हा त्रास होणार. मग आता आपली अलीकडची लाईन होती की नाही, पलीकडे तुम्ही बाहेरगावच्या लोकांना येऊन बसू देतात. हे आपली गाडी आत घेऊन रस्त्यात उभी राहणार. नाही आता नाही मग आता कशी येत आली? माझ्या टायमात तुम्ही येते ना, बसू देऊ नका. तुमचे धंदे करा, साहेबांना काय तुमच्या पोटात पाय अरे काय ऐका ना जरा. अरे तुम्ही 10 जण खाली बस.
बोला मला बोला. गाड्या त्यांची बरोबर आहे मान्य. पार्किंगला जागा आणि ते काय करते चांगलं त्यांच्या माणसं पण कॉफी प्यायला देतात गरीब गुरीब पेत नाही तर 50 रुपयाला कॉफी झालं तुमचं. ते रस्त्यावर मोठ्या मोठ्या गाड्या गोरगरिबाला मोठ्या गाड्या त्यांच्यावर पण कारवाई करतोय, हेच सांगतो ना मग. त्यांच्यावर पण कारवाई करतोय, झालं का तुमचं? त्यांच्यावर पण कारवाई करतोय. आम्ही लोकं आता तू शांत बस, कोण बोलणार? कोणी बोलणार? नाही बोलले ते भाजीपाला नको सांगू मला. तू शांत बस. साहेब, ऐका ना सर, ते पलीकडे आहे का ते कॉफीचे 1-2 दुकान आहेत ना तिथं रोडवर 4 व्हीलर वगैरे लावतात. कारवाई करतोय. ते जर मोकळं झालं का तर पलीकडून ट्रॅफिकला जायला रस्ता बरोबर, ते कारवाई. तर त्यांनी काय केले कुंभासा खाली ते जार आहेत का पाण्याचे रोडवर ठेवून कॉफीवाल्यांनी रोडवर जार ठेवले त्यासमोर आत्महत्या आहे. हे काढायला होतं. ते गवगवती चहा कुठं काय आहे ना, हे समोर ते चहावाल्याच्या काय गाड्या असतील ते ते समोर बोलून घ्या इकडे चहावाल्याला, चहावाल्याला बोलून घ्या. सगळ्या लाईनला बोलून घ्या. मुद्दा लक्षात आला सांगितलं का नाही लगेच त्यांना बोलिलं का नाही आपला विषय संपला का नाही आता तुम्ही आता बाकीची चर्चा आम्ही गेल्यावर का? हो ते अरे इकडे असा तुम्ही योगदान दुसऱ्याचं काय बोलो, या काय बोलले? हे बघा, हे इकडे ऐका. हे इकडे ऐका. हे इकडे ऐका. नगरपालिकेचे साहेब आहेत. हे येतील म्हणजे चला तुम्हाला चुन्याने मारून देते नाही तुम्ही आहे तुमची गाडी लावा भाजीपाला लावा ते पुण्याच्या लाईनच्या पलीकडे तुम्ही जायचं अलीकडे रोडवर 1 इंच आल्यावर दाखवा बघू. एक जण एक पण. गाडीवर अतिक्रमण पण नाही होत गाडी पण थंडी गाडी गाडी तुम्हाला एक ट्रायल म्हणून मी गाडी दाखवतो म्हणजे आमचं जे स्वच्छता आहे त्याला पण डिस्टर्ब नाही काय बरोबर हे इकडे लक्षात नका बोलू आता तिथं गाडी किंवा खडी जर टाकली ना म्हणजे आम्हाला नाली काढता ज्यावेळेस काढायचं त्यावेळेस तुम्हाला खडी काढून स्वच्छतेच्या काय आपली 15 दिवसाला स्वच्छता जी होईल त्यावेळेस जो आहे वाहतुकीचा त्याच्यावर 1 इंच घ्यायचं काय तिकडं रोडला त्या रोडला नाही बसू तर घ्यायची जिम्मेदारी तुम्ही नवीन बायका बसू दे ना हे सानप हॉस्पिटल आहे का मध्ये नवीन कोणाला बसायचं असतं तिकडे आतमध्ये बस रोडवर नाही इकडे मध्ये समजलं का तुम्हाला? अलग लक्षात मान्य का तुमची आणि हे कॉर्नर नाही का हे कॉर्नर ह्या कॉर्नरला तिथं काही बसू नका ते बँकेच्या पुढे गर्दी नाही का होत तिथे झालं का आता विषय संपला का तुमचा म्हणून नाही चांगलं आहे मग ही बँक आहे का SBI ते रस्ता ना कॉर्नरला फक्त बसू नका म्हणलं तिथं बसायचंच नाही आता ह्या इथं जर बसल्या तर तिथं बसणारे मग कुठं बसणार? तिथं बसतच नाही तुम्ही ह्यांचंच आहे ह्यांचं बिल्डिंग आहे तिथं पाठीमागे ते रस्त्यावरच बसतात हो, पलीकडचं. इकडे ना मग त्याच आतमध्ये सांगितलं कॉलनीमध्ये इकडे पलीकडची आहेत का ते आतमध्ये ते सानप हॉस्पिटल त्याला येतं बस तिकडून काय नाही सातारा ह्या कोपऱ्याला नका बस मग त्याचे टर्न मारते का गाडी फक्त तिथं नका बस तुम्ही बोलू नका त्यांना बोलू नका झाले का आता एक उद्या तुम्हाला पट्टा मारून देतो समोरचा त्रास होणार नाही रस्त्यावर मोटरसायकल उभा राहू दे गिऱ्हाईक आलं त्याला मला मोटरसायकल साईडला लावा आणि काय भाजीपाला घ्यायचं इकडे पार्किंगला जागा आहे इकडे जागा आहे तुम्हाला दाखवतो ना समोर 100 मोटरसायकल असं काय इथे येऊनच यांच्याकडून भाजीपाला घ्यायचा. नाही त्यांची जिम्मेदारी हे आहे प्रयत्न म्हणणार नाही आमचं ऐकत नाही. तुम्ही नका बोलू. तुमचं ऐकत नाही तुम्ही म्हणला तर मग पुन्हा त्यांना कारवाई करायला अहो सांगायला ना याच्या इकडं बसू दे. आलं का लक्षात?
या चौकात बसायचं नाही. 2-2 फूट इकडे सारखं नाही येत नाही. ह्याच्या इकडं बसायचं नाही. जागा दिली ना 2-2 फूट इकडे सारखं नाही. हा चौक महत्वाचा आहे. या चौकाचं जर पावित्र्य जपलं नाही तर तुमच्या सगळ्याच्यावर कारवाई करेल. याच्या इकडं बसायचं नाही. एवढी जागा तिकडं सोडायची. तिकडं हात इथून पुढे जागा द्यावी, ती 10 फूट आहे. तुला काय दिसतं नाही? तुला काय सांगितलं? 2-2 फूट सोडली की 20 फूट जागा. मागं बघायची जागा. इथं नाही बसता येत. हे चौक आहे तुझा माताचा. इथं चौकात बसता येणार नाही. चला झालं तुमचं आता. हे तुझं झालं का भागलं? कुठं बसणार? आम्ही इकडं वाढवतो का? या साईडला तुमच्या इकडे बसायचं. तुमच्या याच्या बाजूला कोण बसलं तर तुला घेऊन जाणार. याच्या बाजूला कोण बसलं तर सगळ्यांच्यावर कारवाई करणार. आलं का लक्षात? जागा तिकडे सोडायची. चला इकडं. चला पुढे. तुमचं काम झालं नाही.